तिथे कोण होते आणखीन? आणि ते दॅट वॉज बी रिअल हार्ड वर्क, म्हणजे फिजिकल. इट वॉज मोर डिफिकल्ट बिकॉज तेव्हा मला खूप काम होतं माझ्याकडे. जस्ट बिफोर आय वॉज फुल्ड खूप काम होतं माझ्याकडे. आय वॉज डुईंग नजबली, आय वॉज डुईंग अ फिल्म, आय वॉज डुईंग अ डेली सोप. 3 गोष्टी मी एकत्र करायचो. तेव्हा माझ्याकडे एक सँट्रो गाडी होती. अरे वा, मग ती मी चालवून पुण्याला जायचो. छान होती पण ती गाडी, मला पण आवडायची. माझी पण एक होती गोल्डन. इट वॉज अ नाईस कार. आधी झेन, मग सँट्रो, असं ते. सो पुण्याला जायचो. आणि तेव्हा अनफॉर्च्युनेटली काय झालं की दोज 9 months माय फादर वॉज ॲडमिटेड. त्यांना प्रॉस्टेट ग्लँडचा कॅन्सर झाला आणि मला खूप काम यायला लागलं. सो मला कुठेतरी असं वाटायला लागलं आफ्टर 9 months वेन ही वॉज ऑन हिज डेथ बेड, मला असं वाटायला लागलं की आपण काय करतोय. म्हणजे ज्या व्यक्तीने तुला जन्म दिला, आई वडील, बाबा तुझे ॲडमिट आहेत आणि तू इथे काम करतोयस, ठीक आहे, इट्स फाईन, बट मला ते मनात पटत नव्हतं कुठेतरी. म्हणून मी ती डेली सोप सोडली. आणि मग यु नो ऑफकोर्स द प्रोड्युसर्स हॅड देअर ओन से बिकॉज त्यांचं पैसे लागलेत त्याच्यावर. मी म्हणलं मॅम, त्यांना मी प्रोड्युसर्सना म्हणलो की माय फादर इज ऑन हिज डेथ बेड, हाऊ डू यू एक्सपेक्ट मी टू शूट. सो पण असं आहे ना, आता आपल्या इंडस्ट्रीमध्ये एक म्हण आहे ना, ती फेमस आहे बघ, म्हणजे द ग्रेट राज कपूर साहब हॅज सेड ना की कल खेल में हम ना हो, गर्दिश में तारे रहे, लाईक ऑल दॅट, अँड द शो मस्ट गो ऑन. So the show went on. म्हणजे you will not believe I shot when my father was on the deathbed. I was shooting that time. And the next day I had finale of Najbali. I won it. त्याच्या पुढच्या दिवशी मी गेलो पुण्याला आणि he was no more. मला वाटलं नाही यार, this is not fair. आणि तेव्हापासून मग मला वाटलं की नाही, द प्रायोरिटी शुड बी युअर पेरेंट्स. म्हणजे मी आता हे ॲज अन ॲक्टर पण म्हणतो, बिकॉज there's a lot of depth in me. I firmly believe की इमोशन्स इज एव्हरीथिंग. तुम्ही काही करा लाईफमध्ये, यू डू एनिथिंग, यू आर अ डॉक्टर, इंजिनियर, ॲक्टर, वॉट एव्हर, इमोशन्स मेक यू ह्युमन. फॉर मी पुढे मोठा स्टार होईन काय होईन मला माहिती नाही. माय फादर ऑन इज डेथ बेड टोल्ड मी, तू माणूस म्हणून ना चांगला असशील ना, इमोशन्स असतील ना, यू विल रॉक, यू विल बी सक्सेसफुल. सो फॉर मी नाव मंजिरी, फॉर मी सक्सेस इज समथिंग की मी आईकडे गेलो पुण्यात आणि आम्ही हसतोय. आईला फिश आवडतं खूप माझ्या, ती बेळगावची आहे, गोव्याची आहे ती. सो मी आईला फिश खायला घेऊन गेलो. दॅट इज हॅपीनेस फॉर मी, दॅट इज सक्सेस फॉर मी. की मी माझ्या मुलीला घेऊन किंवा आईला घेऊन मी जेवायला गेलो, कुठे हॉलिडेला गेलो, आईच्या चेहऱ्यावर जेव्हा हास्य बघतो ना, स्माईल बघतो ना, दॅट इज सक्सेस फॉर मी. वेन आय विन अन अवॉर्ड, आय रिसेंटली वन टू. मला कधी कोणी अवॉर्ड द्यायचं नाही, हो, ठरलेलं असतात ना, अवॉर्ड्स ठरलेले असतात. सो आधी कधी द्यायचं नाही, सेटिंग असतं. आणि हां बाबा तू ये, तू डान्स कर, तू अवॉर्ड घे, किंवा लागेबंध असतात खूप, सेटिंग असतं. सो अवॉर्ड आधीपासून ठरलेले असतात, त्यामुळे मला कधीच मिळायचं नाही, बिकॉज आय वॉज नेवर इन द गुड बुक्स. पण देण्यासाठी की नाही, मग काम असं करू की काम बोलेल, काम बोललं, कधीतरी अवॉर्ड मिळालं. सो 2-3 अवॉर्ड्स आता रिसेंटली मिळाले. वेन आय होल्ड दॅट ट्रॉफी अँड आय टेक माय मदर्स नेम, दॅट इज सक्सेस फॉर मी. द ट्रॉफी इज नॉट मस्त आई वडील, दॅट इज द रियालिटी ऑफ लाईफ. मॉम, डॅड अँड युअर चिल्ड्रन. दुसरं काही नाही आहे. म्हणजे आय डोंट थिंक, इवन इफ यू आस्क शाहरुख खान टुडे ना की ही इज अ मेगा स्टार, ही इज अ ग्लोबल स्टार, तोही हेच सांगेल तुला की फॉर मी being with my family, laughing out loud with them is success for me. You ask any big star. So I have come to terms now की मला माझे बाबा म्हणायचे, ही वॉज अ केमिस्ट्री टीचर, सो यूज टू से की ही तुमची जी फील्ड आहे ना, ही खूप बोलाटाईल आहे, एक मृगजळ आहे, त्या मृगजळात तुम्ही फसलेला आहात असं म्हणायचं. आणि हे मृगजळ आहेच आहे, रियालिटी ही नाही आहे. आणि मला ना मग असे मित्र लागतात की जे मला, पुष्क्या चल ना, असे मित्र लागतात मला की टू टेल मी की मी आधीचाच पुष्कर आहे. यू हॅव टू बी ग्राउंडेड, यू हॅव टू बी हंबल. दॅट्स माय मंत्रा. खूप छान. आता हे सगळं तू म्हणजे बघ ना, म्हणजे तू टी व्ही सिरियल्स झाल्या, सिनेमा, मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा, आणि हे करून सुद्धा तू खूप ग्राउंडेड आहेस. आता
पुढे काय करायचं ठरवलंयस? कारण तू मराठी येस. ॲज अ प्रोड्युसर म्हणून हो हो. तू पार म्हणतात तसं Yeah, yeah. UK, स्कॉटलंड, ॲम्स्टरडॅम सगळीकडे पोचलेला Yes, आहेस. yes. तर आता पुढचं काय तुझे प्रोजेक्ट्स आहेत? या पुढचे प्रोजेक्ट्स तर मी सांगतो तुला. पण ऑफकोर्स मी सगळ्या ॲस्पायरिंग मेकर्सना पण हे सांगतो की एक एम असावा लाईफमध्ये, एक विजन असावं. नाव इमॅजिन, म्हणजे ऑफकोर्स ते अमराठी आहेत, आता नाही आहेत ते, पण इमॅजिन इन 1995 अ लेजेंडरी फिल्म मेकर लाईक यश चोप्रा थिंग्स अबाउट टेकिंग बॉलिवूड टू स्वित्झर्लंड इन 1995. त्या माणसाला एक विजन होतं. यशराज फिल्म्स, धर्मा, जे आता फिल्म्स म्हणजे आधीपासून ते बनवत आलेत, अँड आय हॅव बीन अ बिग फॉलोअर ऑफ दॅट. येस, मला असं वाटतं की आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये जे टॅलेंट आहे ते कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये नाही आहे. हे खरं आहे पण. ॲब्सोल्युटली नाही आहे. यू नेम इट. लाईक आय एम सो प्राऊड वेन एक मी ॲनिमल फिल्म बघतो आणि उपेंद्र लिमये येऊन ना तो सीन खाऊन टाकतो ना, आय फील सो प्राऊड की बॉस हे हा आमचा माणूस आहे. इवन यू नेम इट, सुबोधदा, उपेंद्रदा, महेश मांजरेकर सर, नाना, लाईक legendary actors and greats. The only thing we lack is unity. If we all come together, I feel no industry will stand in front of Marathi industry. टॅलेंटच जबरदस्त आहे ना. Talent is like sky is the limit. पण ना तेच आहे, आय डोंट नो वाय देर इज नो युनिटी. मला ते नाही कळलं रिझन. सो मी नेहमी हे सांगतो की एम ठेवा, एक विजन ठेवा, आणि मी मॅनिफेस्ट करतो गोष्टी. आफ्टर लॉकडाऊन ना मला असं मी सेटबॅकमध्ये गेलो होतो, बिकॉज लॉकडाऊनने खूप लोकांना डिप्रेशन दिलं. इट वॉज अ बॅड फेज यार. आणि म्हणजे नाव दॅट आय थिंक 2020 वॉज 4 years बॅक. म्हणजे आत्ता 2024 संपतंय, म्हणजे इट्स लाईक असे 5 वर्ष गेले आहेत. सो म्हणतो नाही. आणि मी सगळ्यांना सांगतो, ते म्हणतात ना लोक काय थोडंसं लेडबॅक असतात, कॅज्युअल असतात की हां कर लेंगे, टाइम लगता है. टाइम नहीं लगता है, यू हैव टू वर्क फॉर दॅट. इफ यू आर एमिंग ना, आय मॅनिफेस्ट की एक टार्गेट असावं तुमचं की बाबा तुम्ही आत्ता किती वयाचे आहात, तुम्हाला अचीव काय करायचं आहे. तुम्हाला रेग्युलर ॲक्टर बनून जायचं आहे का हे जग सोडून? तुम्हाला करायचं आहे काय, तुमचं लाईफमध्ये उद्दिष्ट काय, हे तुम्ही स्वतःला विचारा. मी हे सगळ्या ॲस्पायरिंग टॅलेंटना सांगतो. आस्क युअर सेल्फ, व्हॉट इज युअर एम इन लाईफ? यू वॉन्ट टू बी ऑर्डिनरी, यू वॉन्ट टू डाय ॲव्हरेज, or you want to die a legend? If you want to die a legend, work for it now. Give yourself few years. Take the plunge. ती झेप घ्या, घाबरू नका. बिकॉज काय आहे ना, जो फेलियरला घाबरेल ना तो संपला माणूस. फेलियरला नाही घाबरायचा. फेलियरला असं समोर छाती ठोक पुढे असं जायचं आणि म्हणायचं कम, आय टेक यू, आय सी व्हॉट हॅपन्स. तू ह्याच्यातनं गेलायस म्हणून Yes. तू आज सांगू शकतोस. येस. नाही तर बरेचसे लोक छोटंसं काही फेल्युअर झालं की गर्भगडीत होतात. या आय अंडरस्टँड की सगळ्यांमध्ये ती एक मेंटल स्ट्रेंथ नसते. बट आय थिंक यू शुड कीप टेलिंग युअर सेल्फ. हे मी मॅनिफेस्ट केलं आहे आणि मी नेहमी म्हणतो की आय टॉक विथ गॉड. मी देवाशी बोलतो. लोक मला म्हणतात अरे येडा आहे, असू दे येडा आहे मी, ठीक आहे. पण मी गणपती बाप्पाशी बोलतो. आय टॉक विथ हिम. मी काय वाईट केलं ना, आय कॅन नॉट, मी त्याच्या नजरेला नजर नाही मिळू शकत. आमच्या घरी एक मूर्ती आहे, मी नाही नजरेला नजर मिळू शकत, बिकॉज आय नो आय हॅव डन समथिंग रॉंग. वेन आय हॅव डन समथिंग नाईस, मी असा हाक करतो त्या मूर्तीला. सो मी असं मॅनिफेस्ट केलं आहे की आय डोंट वॉन्ट टू डाय ऑर्डिनरी. अँड मंजिरी, ऑन युअर पॉडकास्ट अगेन आय एम सेईंग दिस, आय विल डेफिनेटली बी अ लेजंड वन डे. इट इज नॉट माय ओव्हर कॉन्फिडन्स, आय मॅनिफेस्ट दिस. आणि ही माझी इच्छा आहे. आणि मला माझ्या इंडस्ट्रीला खूप मोठं बघायचं आहे, जसं राजामौली सर ऑस्करला जाऊन म्हणतात ना. सो सी अगेन अ क्वेश्चन ऑफ प्राईड. राजामौली सर गोज टू ऑस्कर्स अँड सेज RRR इज अ तेलुगू फिल्म. वाय डजंट ही से की इट्स अन इंडियन फिल्म? सो दैट स्टक मी. आई सेड नो सर, अभी तो काम शुरू हो गया, अभी मैं भी जाऊंगा ऑस्कर and I will say कि this is a Marathi film. This is my Marathi film. I want to really clap. Yes. So हे जर एम नसेल तर आय थिंक यू आर जस्ट गोना डाय ऑर्डिनरी, आणि हे बघ, द रियालिटी ऑफ लाईफ इज सगळ्यांना मरायचं आहे. दॅट्स द रियालिटी. यू डिसाईड, यू वॉन्ट टू डाय ॲव्हरेज or you want to die a legend. Yeah, that's the aim.
ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.